विधानसभा निवडणूक संपताच भाजपने आता महापालिका निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे। मुंबई महापालिकेसह राज्यातल्या जवळपास 95% स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत। याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश कार्यालयात जिल्हाध्यक्षांची बैठक पार पडली आहे। या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी संवाद साधताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज व्हा असे आदेश दिले आहेत। पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही आजपासून तयारी सुरू केली आहे। भारतीय जनता पार्टी ही मजबूतीने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये पुढे जाणार आहे आणि म्हणून आज आम्ही या बैठकीच्या माध्यमातून 1.5 कोटी भारतीय जनता पार्टीचे सदस्य बनवण्याचा निर्णय झाला। आमचे जिल्हाध्यक्ष, आमचे प्रदेश पदाधिकारी आणि आमची निवडणूक संचालन समिती आजपासून या कामाला लागलेली आहे। येत्या जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्यात महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे, अशी माहिती शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी दिली। आमची सर्व यंत्रणा तयार आहे, केवळ निवडणुकांच्या घोषणेची वाट पाहतोय, असं संजय शिरसाट म्हणतात। जानेवारी ते फेब्रुवारीच्या दरम्यान ह्या महानगरपालिकेच्या सर्व निवडणुका होतील आणि या सर्व जिंकण्यासाठी सगळं आमचं यंत्रणा सज्ज आहे। फक्त निवडणूक आयोगाकडून त्याची घोषणा होणे बाकी आहे। मला वाटतं आता हाच संधी ही चांगली आहे। निवडणूक आयोगाला सुद्धा आता त्यांचा असलेला ताण कमी झालेला आहे। आता महानगरपालिका निवडणूक घेण्यास काही हरकत नसावी, म्हणून जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान ह्या निवडणुका होतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।